नमस्कार मंडळी, मी तुमचा मिल्या तुम्हाला आज दाखवतो चांगला आमच्या गावात एका भाद्राने घेतला सोयाबीन विकून आयफोन. तुम्हाला त्याची भेट करून दाखवतो. त्याला घेऊन मी इथं बाहेर आलेलो आहे उड्डाण पुलावर, कारण की गावात चिल्ले पिल्लेचा आवाज जास्त येत होता म्हणून आज त्याला मी इथं घेऊन आलेलो आहे. तो हा नग आहे, बघून घे याला. तुम्ही याला कुठे बघितलं का? बहुतेक पाहिलं तशी नाही आले कुठे खामगाव शेगावले. आयफोन आला तेव्हापासून फक्त पिसाटल्यासारखा फोटो काढून राहिला मोबाईलमध्ये. त्याच्या मोबाईलची क्लिअरिटी एक नंबर आहे, त्याच्यात काही दुमत नाही. इकडे बाहेर हिरो आम्हाला फोन तर पाहू कोणता घेतला, कधी घेतला. अरे वा, नादच केला गाड्यानं, नादच केला. शेवटी सोयाबीन विकून नाद गेला पोऱ्यानं. तोंडात गुटखा आणि मोबाईल दुसरा यावा खिशात. काही विषयच नाही ठेवला या पोऱ्यानं. चला त्याच्याकडून ऐकून घेऊ आपण त्यानं हा मोबाईल कसा घेतला, काऊन घेतला आणि तोच काऊन घेतला. दोघांमध्ये आता फोटोशूट चालू आहे, पण हे इथं मधात रेल्वे आल्याच्यानं कसं व्हिडिओ मी त्याच्या थांबवलेला आहे. पाहून घ्या एकदा. रेल्वे मालगाडी चाललेली आहे इथून आणि आमच्या गडी गुंतलेले आहेत आयफोनमध्ये फोटो काढायला, कारण की आयफोनचा नादच वेगळा आहे. त्याच्याबद्दल काही विशेष नाही ना भाऊ. बजेटच केला आणि त्याने नाद केला. वार गेलं पण पावर नाही गेली पाहिजे, त्यासाठी हा मोबाईल घेतलेला आहे. पोरांच्या गांडा जोडून राहिला आहे, त्याबद्दल काही दुमत. एकदम हेकोळा होऊन तो फोटो काढून राहिला, कारण त्याला पोजाच घेणार तशा. त्याला काही विषय पाहून घ्या भाऊ. आयफोन पोऱ्यानं नांदच केला ना. चला हे घ्या तुमचा आयफोन तुम्हाला. बरं सांगा आम्हाला, आयफोनची पार्श्वभूमी, तुमचा नांद हा किती दिवसापासून आयफोन घ्यायचा? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून नांद आहे. नाच घेतला तुम्ही ना? कसं काय घेतला, किती रुपयात घेतला? भाऊ डाऊन पेमेंट केला आपण 22,000. 22,000 डाऊन पेमेंट केलं. बरं सोयाबीन किती झाली? सोयाबीन झाली आपल्याला 12 क्विंटल. सोयाबीन 12 क्विंटल झाली आणि त्यानं सोयाबीन विकून डायरेक्ट मोबाईल घेतला आयफोन, पण इन्स्टॉलमेंटवर घेतला. किती रुपये भरले होते भाऊ तुम्ही? 22,000. 22,000 भरले. बरं तोंडात गुटखा बिटका म्हणतात तुमच्या आता खार लागेल, नान करा. बरं किती जणांच्या डांगा दुखून राहिल्या हे आम्हाला सांगा बा तुम्ही. आता खूप जण दुखून राहिल्या गांडा आता. बरं भाऊ तुम्ही ना आता आयफोन तर घेतला, बरं याचे आता हप्ते कसे भरणार तुम्ही? आता मी झालो डिलिव्हरी बॉय, म्हणजे मी 8-10 गाव फिरतो रोजचे. बरं डिलिव्हरी बॉय कशात झाले तुम्ही? ई कार्ड मध्ये. ई कार्ड मध्ये डिलिव्हरी बॉय झाली. मग 8-10 गाव फिरता तुम्ही. मग हप्त्याचे किती पडतात? हप्त्याचे मला पडतात 5,000 रुपये. 5,000 रुपये हप्ता पडतो. मोबाईलचा डाऊन पेमेंट किती भरणं आहे? डाऊन पेमेंट 22,000 भरेल आहे. 3500 रुपये किस्ती आहे आपली. 3500 रुपये किस्त आहे, म्हणजे तुम्हाला परवडला समजा मोबाईल घ्यायला. म्हणजे आता पुरा नांदच केला तुम्ही ना मोबाईल घेऊन. होता. वा 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 वा. बरं असे तुमच्या गावात असे काही नग असले तर आम्हाला सांगा कमेंट करून. बरं गड्यानं तर नांद केला आता आयफोनचा, पण माये 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 आवर वॉच टाइम झाला तर मी बी आयफोनच घेईन. पण तुमची मला मदत लागणार आहे, त्यासाठी तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेवढं होत असेल तेवढे व्हिडिओ पहा. बस हेच मला अपेक्षा आहे. चला आता नवीन व्हिडिओ साठी पुन्हा भेटू, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि घंटीला वाजवा कृपया करून. चला नादपुरा करून राहिलो मी, आता फोटो काढून राहिलो. आता फोटोशूट उराला आमचा. आता काही विषयच नाही ना भाऊ. गावरान माणसं, गावरान पोटके, गावरान फोटो काय करून राहिलो मला स्वतःला समजून नाही राहिलं. मी काय व्लॉग काढून राहिलो, व्हिडिओ काढून राहिलो, एपिसोड काढून राहिलो. आता हळूहळू मला समजून काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्यासाठी तुमची साथ सहयोग मला लागणार आहे बरं का. चला गड्यो, आता माही बी सुरुवात आहे समजा व्हिडिओ काढायची नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही सपोर्ट करा. चुक्या मुका होतच राहणार आहे, तो काही विशेष नाही. पण तुम्हाला आता या आयफोनमधून शूटिंग काढून दाखवणार आहे मी, कशी क्लॅरिटी आहे. शक्यतो गावातल्या माणसासाठी आयफोन म्हटलं की लय मोठा विषय असते, पण आमच्या गड्यानं नांदच केला. सोयाबीन मी इकडून नांदच केला त्यानं. चला मग आता एकदा याची बी शूटिंग काढू. पण रेल्वे गाडी मधामधात येऊन राहिली, त्यासाठी काही विषय नाही. हे पाहून घ्या याची क्लॅरिटी कशी आहे, किती भारी आहे. खरंच मी बी असाच घेईन एक दिवस मोबाईल डाऊन पेमेंटवर. 1-2 किडनॅप विकीन लोकांच्या, काही विशेष नाही. एकदम जबरदस्त हा संध्याकाळचा नजारा आहे आमच्या गावचा, काही विशेष नाही.